हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी एका अशा ठिकाणी आलेले आहे ना, ज्याच्याशी आपलं ऋणानुबंध जुळलेले आहेत माझे त्या ठिकाणी. म्हणजेच माझ्या मम्मीच्या माहेरी, म्हणजे माझ्या आजोळी, माझ्या मम्मीच्या आई वडिलांचं हे गाव. नाशिकमध्ये वसलेलं छोटंसं असं निमगाव हे गाव. नाशिकपासून थोड्याच अंतरावर हे निमगाव गाव आहे, पण खूप सुंदर असं गाव आहे. आणि जी शेती सगळी बघताय ती माझ्या आजी आजोबांच्या कष्टाचं फळ आहे. माझ्या आजी आजोबा खरं तर गावी थोडेच दिवस होते. त्याच्यानंतर माझे आजोबा मुंबईत होते नोकरीला, सरकारी नोकरीला असल्यामुळे ते मुंबईत होते. त्यांच्या नोकरीच्या रिटायरमेंटनंतर त्यांनी गावी गेले आणि रिटायरमेंटनंतर भरपूर अशी त्यांची शेती होती, त्यांनी कष्टाने कमवलेली ती त्यांनी जपली. त्यांना शेत पिकवलं, भरपूर काही केलं आणि मुलांना शिकवलं, सवरवलं. मुलांना सगळ्यांना सरकारी नोकऱ्या लावल्या, सगळ्या मुलांचं चांगलं केलं त्यांनी. आणि त्यांच्याच कष्टाचं फळ आज बघू शकता, हे एवढं सगळं मोठं शेत आहे. ही माझी मम्मी आहे ड्रेसमध्ये आणि ग्रीन साडीमध्ये माझी मम्मीची मोठी बहीण आहे. आणि हा जो आहे तो चाललाय पुढे मुलगा, तो साहिल आहे, तो माझ्या मावशीचा मोठा नातू आहे साहिल. ह्याला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये एकदा तुम्ही पाहिलंच असेल. इथे माझी मम्मी बघा चालले, बघा तिच्या आई वडिलांच्या कष्टाचं फळ हे शेत जमीन ती सगळं बघते, तिच्या आई वडिलांनी कमवलेलं. ह्या दोघे बहिणी, ही माझी मोठी मावशी, तिला मी आई म्हणते, आम्ही आईच म्हणतो. आणि त्या दोघी बहिणी आपल्या आईवडिलांनी कमवलेलं हे शेत सगळं बघत आहेत. त्यांच्या कष्टाने त्यांनी एवढं सगळं जोपासलं होतं, एवढं सगळं मिळवलं होतं. आज त्याचं फळ हे त्यांची मुलं खाणार आहेत. म्हणजे शेतीचं महामार्ग जाणार आहे इथून, त्याच्यामुळे रोड जाणार आहे या शेतीतून. म्हणून त्यांच्या आईवडिलांचं हे शेत ते बघायला आलेले आहेत. आता म्हणजे सरकार हे जमीन घेणार आहे, त्याच्यात काही मोबदला मिळेलच, पण ते शेत त्यांच्या आईवडिलांचं असलेलं त्याच्यावरती प्रेम, त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद त्या बहिणी बघायला आल्या होत्या. आणि त्यांनी बघितलं की ते आपलं आईवडिलांनी कसं कमवलं आहे, कसं आहे ते सगळं बघितलं. त्याच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे त्याच्यात. ती जमीन बघितली, ती जमीन थोडीशी घेऊन कपाळाला त्याचं लावलं काय, ज्याच्याकरून त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद त्यांना मिळेल. दोघ्या बहिणींनी बघितलं, डोळे भरून शेत पाहिलं आणि मीही त्या निमित्ताने तो आनंद घेतला. माझ्या आजी आजोबांनी मला भरभरून प्रेम दिलं, भरपूर प्रेम दिलं. मलाच काय, सगळ्या नातवंडांना दिलेलं आहे. पण त्यांच्यात कष्टाचं फळ आहे. म्हणतात ना, एक जण लावून जातं आणि त्याचं फळ, त्या झाडाचं फळ येणारी प्रत्येक पिढी खात असते. फक्त जे झाड जो लावतो त्याला त्याचं फळ मिळत नाही. तसंच माझ्या आजी आजोबांनी हे एवढं कष्टाने कमवलेलं शेत, त्यांनी दिवस रात्र मेहनत करून पै जमून हे एवढं बनवलेलं साम्राज्य, त्याचं आज जे कोणी फायदा त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या नातवंडांना होणार आहे. तर त्या शेतामध्येच आम्ही थोडासा आनंद घेतला, खूप मजा केली. सगळ्यांनी इतर गावकऱ्यांना भेटलो. त्याच्यानंतर इथे एक ट्रॅक्टर होता, आमचा नव्हता, दुसऱ्यांचा कोणाचा तरी होता. त्याच्यात फक्त आम्ही फोटोशूट केला. खूप दिवस, म्हणजे पहिल्यांदा मी ट्रॅक्टरमध्ये चढले. मी ट्रॅक्टरमध्ये कधीच चढले नव्हते, पहिल्यांदा चढले. ट्रॅक्टर बघून थोडे एक्सायटेड झाले. मस्त हवा होती, गावची शुद्ध हवा होती, भरपूर छान वातावरण होतं, मस्त असं खूप सुंदर वाटत होतं. मस्त आम्ही ट्रॅक्टरमध्ये फोटोज वगैरे काढले, खूप छान मेमरीज कलेक्ट केल्या. आजी आजोबांना खूप आठवलं आम्ही सगळ्यांनी. ते सगळेजण बसलेले आहे झाडाखाली, निवांत झाडाखाली सगळे बसून असे गप्पा मारत होते. सरकारी काम होतं त्याच्यामुळे सगळे आले होते, भरपूर गावकर जमले होते. नंतर इथे माझी मम्मी पण बसली होती बघा ट्रॅक्टरमध्ये, तिचेही खूप छान फोटो काढलेत. अवतार ह्याच्यासाठी झाला होता कारण का खूप वारा होता आणि आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग घरातनं निघालो होतो आणि नंतर इकडे 10 वाजता येऊन पोचलो होतो. त्याच्यामुळे गाडीमध्ये झोप लागली, त्याच्यामुळे आमच्या अवताराकडे जाऊ नका, अवतार सगळा बिघडलेला आहे. पण इथे येण्याची खूप एक्साइटमेंट होती की बाबा हां, आम्ही एकदाच आमच्या आजीच्या गावी जाणार आहोत. आणि हे शेत पहिल्यांदाच मी पाहिले. खरं तर मी आजीच्या घरी वगैरे गेलेले, पण हे शेतात प्रॉपर त्यांचं शेत जे आहे ते सगळं पहिल्यांदाच पाहिलं. इथे माझी मावशी पण बघा मस्तपैकी बसते. आणि ही जी विहीर आहे ही माझ्या आजोबांनी, म्हणजे गोविंद म्हातारबा चंद्र मोरे माझे आजोबा आहेत, त्यांच्या कष्टाचं आहे. त्यांनी स्वतः ही विहीर केली होती, त्यांनी स्वतः सगळ्या ह्या विहिरीचं काम करून घेतलं होतं. त्यांच्याच कष्टाचं फळ हे पाणी आहे, त्यांच्याच कष्टाचं म्हणता येईल. त्यांचं सगळं बघा किती छान आहे. माझी मम्मी दाखवते मला की बघ माझ्या वडिलांनी केलेलं आहे. हे सगळं हौशीने माझी मम्मी दाखवत होती मला की माझ्या वडिलांनी हे केलेलं आहे. इथे शेत आहे, इथे असं आहे, इथून एवढं शेत आहे, तिथून आहे, अजून बरंच शेत आहे त्यांचं. फक्त ही जी जमीन होती ही फक्त आम्ही बघायला आलो होतो, पण अजून भरपूर शेती आहे. माझ्या आजी आजोबांनी भरपूर कष्टाने कमवलेली आहे. त्यांच्या मुलांसाठी भरपूर करून ठेवलं त्यांनी. भलेही ते शिकलेले नव्हते, अनाडी होते, पण सरकारी नोकरीला होते, भरपूर हुशार होते. माझे बाबा कष्टाळू होते. माझी आजी तर खूप प्रेमळ होती. आज ती असती ना तर माझं लग्न आणि किंवा माझं हे सगळं बघून ना ती सगळ्यात जास्त आनंदी असती. पण
तिचा आशीर्वाद आहे हे आम्हाला माहिती आहे, कायम तिचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे हे आम्हाला नेहमी माहिती आहे. माझी मम्मी शेतात फिरताना थोडी इमोशनल झाली, कारण का तिला असं वाटलं माझ्या आई बाबांनी किती कष्टाने हे सगळं कमवलं आहे. हे बघून तिचं मन थोडं भरून आलं होतं. मग निवांत सगळं शेत मन भरून आम्ही डोळ्यांनी पाहिलं, खूप सारे व्हिडिओज काढले, फोटोज काढले. त्याच्यानंतर निवांत जाऊन झाडाखाली बसलो, कारण का दुपारपर्यंत ते सरकारी काम म्हणजे थोडंसं उशीरच होणार होता. त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो, ते सरकारी लोक येणार होते, काय प्रोसेस आहे आम्हाला काहीच कल्पना नव्हती. म्हणून आम्ही सगळे थांबलो होतो, इथे बसलो झाडाखाली निवांत. मग काही खायला वगैरे मागवलं, पाण्याच्या खूप साऱ्या बॉटल्स वगैरे मागवल्या, पाणी मागवलं, भरपूर सारं पाणी पित होतं, कारण का डिहायड्रेट नको व्हायला. ऊन भरपूर होतं, पण मुंबईसारखं असं घाम येईल असं ऊन नव्हतं, गावचं एकदम शुद्ध हवेचं ऊन होतं, त्यामुळे छान वाटत होतं. मस्त निवांत झाडाखाली बसून असं एकदम म्हणजे मुंबईचं सगळं टेन्शन फ्री होऊन असं छान रिलॅक्स होऊन बसलो होतो आम्ही. आणि मस्तपैकी मग नंतर काही काही मागवलं होतं खायला, ते थोडंफार खाल्लं पिल्लं, वाट बघितली. दिवस बघता बघता कसा निघून गेला काही कळेच ना. मग नंतर आमचं थोडंसं सरकारी काम जे होतं, जे म्हणाले होते तुम्हाला जमीन जी जाणार आहे, तर त्याच्यासाठी जे सरकारी लोक येणार होते सर्वेसाठी, ते अजून जाईल नाही जाईल तो पुढचा भाग आहे, त्याला अजून भरपूर अवकाश आहे. फक्त ते सर्वेला येणार होते आणि त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो बघायला. तर तो सर्वे कसा काय आहे त्या निमित्ताने गेलो होतो. अजून जाईल नाही जाईल ह्या सगळ्या गोष्टी अजून खूप खूप लांबचा पल्ला आहे तो. तर पण आम्ही निवांत फक्त बसलो होतो, विचार करत होतो. आणि मी हेच विचार करत होती की किती माझ्या आजी बाबांनी कष्टाने एवढं सगळं कमवलं आहे, किती छान आहे हे सगळं. ही अशीच एक पिढी आहे ज्यांनी शेत जमीन यांना माहिती आहे, आणि आत्ताच्या आपल्या पिढीला शेती जमीन ह्यातलं काहीही कळत नाही. जी पिढी होती ती होऊन गेली, आता अशा पिढी होणं शक्यच नाही. आणि ते बघा या दोघी बहिणी किती छान अशा झाडाखाली बसल्या, त्यांच्या आई वडिलांनी जी कमवलेली शेती आहे त्याच्यात बसून निवांत गप्पा मारतायत. माझ्या मावशीचा मुलगा होता, म्हणजे माझा भाऊ होता, मावस भाऊ, आणि माझ्या मावशीचा मोठा नातू पण होता. आम्ही सगळेजण असे निवांत बसलो होतो छान असं मस्त. काही काही गोष्टी बघा, हा माझ्या मावशीचा 2 नंबर मुलगा आहे, म्हणजेच माझा भाऊ आहे अरविंद. इथे सरकारी लोक आले होते, सगळं त्यांचं सर्वेचं वगैरे काम जे काही चालू होतं ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. आयुष्यात रंग बदलणारे खूप लोक पाहिलेत, पण सरडा मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता रंग बदलताना, तो मी पाहिला. त्याच्यामुळे हा मोमेंट मी कॅप्चर केला आहे. पण तो काही रंग बदलायला तयार नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे बाबा, तू काही रंग बदलत नाही आहेत, सोड, तू असाच आहे तसाच राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.